तर आज राज्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेचा पहिला टप्पा राबवला जातोय। आज या ठिकाणी मतदान आहे। तर इकडे मविया आणि महायुतीमध्ये आणखी काही जागांचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। तर आज इकडे नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोलीमध्ये मतदान होतंय। गडकरी, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा पणाला लागली। मात्र मविया आणि महायुतीमध्ये आणखी काही जागांचा तिढा कायम आहे। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। थेट माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। गणेश, महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष आज या मतदानाच्या पहिल्या टप्प्याकडे आहे आणि इकडे मविया आणि महायुतीत आणखी काही जागांचा तिढा मात्र अजूनही कायम आहे पुढच्या टप्प्यांसाठी। काय नेमके तपशील? अनुपमा, नक्कीच ज्या पद्धतीने महायुतीतल्या जागांचा तिढा अद्यापही कायम पाहायला मिळतोय, कारण की कालच नारायण राणे यांची रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे ती कुठेतरी निश्चित झाली होती, कारण की आज शेवटचा दिवस आहे तो मतदान जो अर्ज भरण्याचा आहे आणि त्यामुळे नारायण राणेंची जागा आहे ती आज कुठेतरी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी नारायण राणे आज उमेदवारी अर्ज करतील। तर पालघर, ठाणे या देखील जागा महत्त्वाच्या आहेत, त्या देखील अद्यापही याचे उमेदवार ठरलेले नाही आहेत। त्याचप्रमाणे संभाजीनगरचा तिढा देखील अद्यापही कायम पाहायला मिळतोय। नाशिकच्या जागेचा तिढा देखील कायमच पाहायला मिळतोय। तर महाविकास आघाडीमध्ये देखील अशाच पद्धतीचा जो तिढा आहे तो पाहायला मिळतोय, कारण की सांगलीतल्या जागेवर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाद पाहायला मिळतोय। विशाल पाटील जे आहेत यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे। काँग्रेसचा एव्ही फॉर्म शेवटपर्यंत भेटेल असं देखील म्हटलं जात आहे। या सर्व घडामोडींकडे महायुती आणि मवियाच्या या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून राहायचे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।